नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जदे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आणि परवाच बदलापूर येथे लहान मुलींच्यावर जो अत्याचार झाला, अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी नीरा येथील सर्व महिला आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांनी आज एक निवेदन दिलं आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनानं विविध प्रकारे कायदे म्हणजे लिखाण करून त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी इथं आज पत्रव्यवहार केलेला आहे. पूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नीरा गावामध्ये नीरा आउटपोस्ट या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी निषेधाचं जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून खरं तर या ठिकाणी सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं आहे. खरं तर अत्यंत वाईट घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. एक लहान 3-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालेले आहेत. खरं तर अशा नराधमांना चौकामध्ये लोकांच्यामध्ये खरं तर ह्याला फाशी दिली पाहिजे. कारण आपण बघतोय आज अनेक दिल्लीसारख्या घटना असतील, परंतु अजूनसुद्धा प्रशासन याच्यावर किंवा कोर्ट असेल फास्ट त्या ठिकाणी ह्यावरती निर्णय झाले पाहिजेत. कारण अशा घटना जर घडत गेल्या आणि जर त्या लोकांना जर लगेच शिक्षा झाली तर पुन्हा कोणी असं करायचं धाडस करणार नाही खरं तर. आणि म्हणूनच या ठिकाणी मी तर असं म्हणेल की सरकारने निर्णय कधी होईल तोपर्यंत खरं तर लोकांच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी त्याला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. कारण एवढ्या लहान मुलीवर त्यांनी अत्याचार केलेले आहेत की एक काळिमा फासणारी ही खरं तर घटना आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही नेरेकरांच्या वतीने आज या ठिकाणी निषेध करत आहोत आणि एक पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की पुढील रणनीती किंवा नीरा बंद असेल किंवा पुरंदर तालुका बंद जे काय सर्व संघटना ठरवतील त्या माध्यमातून त्या पद्धतीनं तसं पोलीस स्टेशनला आम्ही पुढचं दिशा ठरवून निवेदन देऊ. आणि पुनश्च एकदा मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्या बदलापूर घटनेचा निषेध करतो. घटना झाली त्या घटनेचं स्वरूप अशा पद्धतीचं होतं की तेथील जो शिपाई होता त्या शिपायाचं मती ह्या कलियुगात जशी बिघडली होती तर त्याला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याबद्दल शासन त्याला तर शिक्षा लवकरात लवकर देणारच आहे. सरकारने तो आदेश लवकरात लवकर काढायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तर दिलेलंच आहे. पण जनतेकडून सर्वसामान्यांची मागणी आहे की त्याला नुसती फाशी नाही तर त्याला भर चौकामध्ये त्याची दिंड काढून त्याला भर चौकामध्ये कुठंतरी फाशी द्यावी. म्हणजे या समाजामध्ये कुठंतरी लोकांना कुठंतरी ते कृत्य पुढचं करण्यात थांबवू शकताल. त्यासाठी आमच्या सर्व नेरेकरांची मागणी आहे. येत्या 24 तारखेला पुरंदरची आम्ही बंदची हाक दिलेली आहे आणि या पुरंदरच्या बंदच्या हाक फक्त आम्ही ह्यासाठी दिलेली आहे की फक्त ह्या समाजकंटक जो आहे त्याच्या विरोधात कुठंतरी कुणीतरी आवाज उठवावा आणि पुढं असं काही होऊ नये यासाठी आम्ही ती बंदची हाक दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. आणि मला असं वाटतं की 100% पोलीस प्रशासन त्यांचं काम करतं आहे, परंतु आज प्रत्येक सामान्य माणसांनी प्रत्येक पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे. मी आमच्या संघटनेच्या वतीनं सरकारला एवढीच विनंती करेल की या केसचा निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना फाशी द्यावी. सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो. जी काल घटना घडली बदलापूर येथे, खरंच ही घटना एवढी भयंकर होती की अख्ख्या पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतरची ही पहिली घटना असेल. खरंच ह्या घटनेचा निषेध करेल एवढा कमीच आहे. कारण ह्या जी घटना वारंवार घडतं आहे त्याला सरकार जबाबदार आणि स्थानिक पोलीस स्टेशन जबाबदार असतं. कारण पोलिसांनी जर गुन्हा नोंद करायला जर टाळाटाळ एवढा उशीर केला म्हणून ही घटना घडली. आज या संविधानामध्ये आपल्याला समजलं की ह्या घटनेमध्ये राजकीय नेते किंवा एक BJP सरकार असेल तर हा कार्यकर्ता कोणाचा हे पण चेक पाहिला केला पाहिजे. कारण कार्यकर्ता करतोय पण त्याच्या मागं नेते येत होते, त्या पोलीस स्टेशनमध्ये जात होते, शाळेची फोडतोड केली, परत शाळेचे कॅमेरे बंद केले. म्हणजे ह्याचा सूत्रधार कोण आहे त्याच्यावर पण ह्या घटनेचा तीव्र निषेध करून ते पण ह्याला वावला पाहिजे. कारण ही जी घटना घडली ना ती भयंकर घटना होती.
कारण ह्या घटनेचा महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटला आहे. सर्व जातीय संघटना, सर्व पक्ष कुठलेही न काय करता त्याला एवढं समजलं नाही की 6 वर्षाची मुलगी काय असतं. 6 म्हणजे 10 वर्षाची ती मुलगी झाली आणि त्याला एवढं समजलं नाही की नक्की हा झाल्यानंतर विषय कुठपर्यंत जाईल. मग ह्या एवढा नराधाम, एवढा भयंकर कृत्य आणि राक्षस अवलादाचं जर असेल तर त्याला तर आमची एक विनंती 302-120 खाली त्याला फाशी द्यावी आणि त्याचं वकीलपत्र कुणीही बदलापूरच्या त्या वकील न्याय कक्षेमध्ये घ्यायला नाही पाहिजे. कारण फाशीच झाली पाहिजे. कारण होणाऱ्या घटना पुन्हा अशा महाराष्ट्रात घडू नये म्हणून हे कृत्य केलं पाहिजे. आणि पोलीस स्टेशननी पण आत्ता सर्व महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की जनता मोठी आहे, पोलीस स्टेशन मोठं नाही आहे. कारण सरकार पण मोठं नाही. कारण जनतेने रेल्वे स्टेशनला उभा राहिल्यानंतर 8 तास रेल्वे बंद केली. म्हणजे ही ताकद जनतेची आहे आणि ही जनता जर ठरवलं तर महाराष्ट्र पण बंद होईल. आणि आत्ताच आमचे मित्र माननीय आदरणीय अण्णा, अनिल अण्णा, मंगेश दादा, अजित दादा, सचिन दादा हे बोलले की 24 तारखेला मिटिंग आहे. तर पूर्णपणे RPIच्या वतीने पूर्णपणे तर पाठिंबा असेल आणि सर्व पक्ष संघटना आम्ही ह्याला बंदच्या हाकला पूर्ण पाठिंबा असेल. आत्ताच नीरा पोलीस स्टेशन येथे आम्ही पत्रव्यवहार फक्त केलं आहे की आता आमची मिटिंग होईल आणि मिटिंगमध्ये आम्ही 24 तारखेच्या पुढं नीरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर शिवाजी चौकामध्ये आंदोलनाची दिशा देईल. थांबतो. जय भीम. नमो. नमस्कार. जे बदलापूरमध्ये जी घटना, दुःखद घटना झाली ती 4 ते 5 वर्षीय मुलीवरती बलात्काराची केस झाली. बलात्काराचे म्हणजे हे झालेलं ते खूपच म्हणजे अत्यंत दुःखदायी होतं. आणि आत्ता आम्ही निरेमधील सर्व महिला संघटना किंवा बचत गट असो किंवा ग्रामसंघ असो यांच्याकडून पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि ग्रामपंचायत परत दुसऱ्या सामाजिक संस्था यांच्याकडूनही एक निवेदन देण्यात आलं आहे की त्या नराधमांना म्हणजे अत्यंत कठीणातली कठीण म्हणजे अशी शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर निर्णय लागावा. बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथं नीरा पोलीस स्टेशनला नीरा येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते, समविचारी संघटना, समविचारी सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून आज इथं प्रथम नीरेच्या पोलीस चौकीला इथं सगळ्यांच्या मते एक निवेदन देण्यात आले आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. इथून पुढच्या काळामध्येच नीरेतले सर्व ग्रामस्थ असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, विविध चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असतील, विविध पक्षांचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांना सामावून घेऊन इथून पुढच्या काळात या बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून भविष्यातली रणनीती ठरवत आहोत. आणि त्याचं प्रथम आज नीरेच्या पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला आणि या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून निषेध करतो.